रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण फक्त शारदीय नवरात्रामध्ये आपल्याकडे कुलदेवीची सेवा केली जाते, पण बघा चैत्र नवरात्रामध्ये देखील कुलदेवीची सेवा केली जाते. आणि जर या चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजेच बघा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र होतं, तर तुमची काहीही सेवा झाली नसेल तर तुम्ही आता आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या सेवा करायच्या, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची भरभरून प्रगती होईल. माता कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहील, ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते. त्यामुळे तिच्यासाठी आपल्याला करायचंच असतं, तिचं आपल्याला आवर्जून करावंच लागतं. तर बघा, सगळ्यात आधी सांगते की आज पौर्णिमा सकाळी सुरू झालेली आहे 7 वाजता, ती उद्या सकाळी 7:45 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे ज्याही महिलांचा पौर्णिमेचा सत्यनारायण असतो त्यांनी आज संध्याकाळीच सत्यनारायण पूजन करायचं आहे. प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण पूजन करत असतो, म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान आपण सत्यनारायण पूजन करत असतो. तर महिलांनो, पौर्णिमेचा सत्यनारायण हा तुम्हाला आजच करायचा आहे. आणि ज्या महिलांचं काही कारणास्तव जमलंच नाही करायला, तर त्यांनी उद्या सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे आणि 7:45 वाजायच्या आधी सत्यनारायण पूजन उरकून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही आजपर्यंत जर पौर्णिमेचे सत्यनारायण करत नसाल तर आजचा दिवस अतिशय पवित्र आणि सुंदर असा आहे, कारण चैत्र पौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण सुरू करू शकता. पौर्णिमेचा 3 सुपारीचा सत्यनारायण कसा करावा तो अगदी सोपा आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आज पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सुद्धा दिवस आहे, तर त्यांना सुद्धा आजच्या दिवशी विसरायचं नाही. तर बघा, सगळ्यात आधी सांगेन पौर्णिमेबद्दल की जे कुलदेवीची सेवा आहे, तर आज दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता. आणि कुलदेवीची जी सेवा आहे आज दिवसभरात जमलं नाही तर उद्या दिवसभरात देखील करू शकता. कारण उद्या बघा, सत्यनारायण आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करायचा असतो, पण कुलदेवीची जी सेवा आहे आता उद्या जी आहे सूर्याने तिथी पाहिलेली आहे, म्हणजे 7:45 वाजता संपणार आहे. म्हणजे उदय तिथीनुसार तुम्ही उद्यासुद्धा कुलदेवतेच्या सेवा करू शकता. तर आता सकाळपासून काय करायचं, आता सकाळी ज्यांना जमलं नाही त्यांनी ह्या गोष्टी आज संध्याकाळी देखील करू शकता, किंवा उद्या सकाळी सकाळी लवकर उठून देखील करू शकता. 7:45 वाजेपर्यंत आहे, म्हणजे वेळ भरपूर आहे. पहाटे 4 वाजता जरी उठल्या तुम्ही उद्या तरी तुमचं सगळं होऊन जाईल. तर बघा, आता सगळ्यात सुरुवातीपासून सांगते काय करायचं आहे. तुम्ही सगळ्यात आधी तर स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. संध्याकाळी आजसुद्धा तुम्ही हे करू शकता. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर 2 साध्या मातीच्या पणत्या दिवे लावायचे आहेत. त्याचबरोबर कुंकवाने स्वस्तिक त्या हळदीच्या लेपनवरती मध्यभागी तुम्हाला काढायचं आहे. आणि 8 अष्टलक्ष्मीच्या नावाची 8 बोटं कुंकवाची ओढायची आहेत. झालं. त्याचबरोबर तुळशीजवळ आज तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, तो म्हणजे माता लक्ष्मीसाठी, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंची सेवा करणारच आहोत, ते म्हणजे सत्यनारायण स्वरूपात. झालं. दुसरी गोष्ट अशी की आपल्या कुलदेवतेचा टाक असेल, फोटो असेल आपल्याकडे, तर आवर्जून सांगेल महिलांनो, देवघरातल्या देवघरात करायचं तर करा. मी तर सेपरेट पाट मांडून करते, कारण आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. काय करायचं, छान एक पाट टाकायचा, लाल वस्त्र त्यावरती टाकायचं. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जो कुलदेवतेच्या नावाचा मंगल कलश आहे तो आज भरायचा. तुमची पानं खराब झाली असतील, नारळ खराब झाले असतील तर तुम्ही आज तो बदला, किंवा नवीन कलश तुम्ही स्थापन करा. जो जुना आहे ते विसर्जन करा, त्यातलं नवीन कलश घ्या, स्वच्छ पाणी भरा, त्यावरती त्यामध्ये सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, अक्षता टाका. त्यावरती 5 नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं लावा. त्यावरती एक नारळ ठेवा. कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढा. त्यावरती साईडनी 2-2 उभ्या रेषा ओढा. असा छानपैकी मंगल कलश भरा. त्यानंतर कुलदेवतेचा फोटो असेल, टाक असेल, स्वच्छ धुवून पुसून घ्या. फोटोवर किंवा टाकावर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, 99 मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणत 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा कुंकुमार्चन आवर्जून करा. ते कुंकू नंतर तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याने वापरलं तरी चालतं. त्या कुंकुमामध्ये खूप ताकद असते. त्यानंतर बघा, तुम्ही लवंगांचं अर्चन करायचं आहे. लवंगा अर्पण करणं आणि अर्चन करणं म्हणजे डोक्यावरती लवंगा वाहणं म्हणजे अर्चन करणं, आणि अर्पण करणं म्हणजे तुम्ही माळा बनवून लवंगांची ती घालू शकता. आता लवंगांची 5 याची 7 याची माळा तुम्ही कुलदेवतेच्या
अर्पण करू शकता, घालू शकता. त्यानंतर ज्या तुम्ही लवंगा अर्चन केलेल्या आहेत त्या लवंगा बघा तुम्ही घेऊ शकता 5-7 तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या. तर तुम्हाला नंतर तुम्ही त्याचं काय करायचं तर प्रसाद स्वरूपात खाऊ शकता. एक लवंग मिस्टरांच्या वॉलेटमध्ये, एक आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. गोड पदार्थामध्ये त्या लवंग तुम्ही वापरून प्रसाद म्हणून खाऊन घेऊ शकता. तर लवंगांचं अर्चन माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळेला कापुराबरोबर 2 लवंगा आवर्जून जाळा. हा धूर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवा. माता कुलदेवीची तुम्ही बघा मी सांगितलं त्या पद्धतीने कुंकुमार्चन करा, कलश मांडा. त्यानंतर आपल्या घरामध्ये जेही साहित्य असेल, ओटीचं म्हणत आहे मी, म्हणजे साडी असेल, ब्लाऊज पीस असेल, मात्र तो नवीन असावा, कोरा असावा. त्यांनी तुम्ही मातेची कुलदेवता मातेची ओटी भरा. तुमच्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल असेल त्या साहित्यांमध्ये भरा आणि ती ओटी नंतर तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला घ्या किंवा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर गेला तर तिथे ठेवा किंवा एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन ठेवली तरी देखील चालणार आहे. मात्र आपल्या कुलदेवतेची ओटी आजच्या दिवशी आवर्जून भरा. ज्यांना आज झालं नाही त्यांनी उद्या तर नक्की करा, कारण कुलदेवीचे आपल्यावर खूप उपकार असतात. ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे तुम्ही कुलदेवीची सेवा ही आवर्जून करायची आहे. आता बघा ओटी तुम्हाला स्वतःला वापरायची असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आजच्या दिवशी महिलांनो आवर्जून सांगेल, खीर आवर्जून तुमच्या घरामध्ये बनवा. संध्याकाळी बनवा किंवा उद्या सकाळी तुम्ही 7:45च्या आधी सगळ्या ह्या सेवा करू शकता. काहीही या गोष्टींना वेळ लागत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा मंत्रजाप करू शकता. आता ह्या ज्या सेवा आहेत कुलदेवतेच्या ह्या आपल्याला करायच्या आहेत. बघा तुम्ही आजच्या दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. या चैत्र महिन्यामध्ये माता कुलदेवतेची सेवा करणं अतिशय प्रभावी असतं, कारण चैत्र नवरात्री आत्ताच होऊन गेलेली आहे. बऱ्याच महिलांनी या दिवशी उपासना सेवा केल्या असतील. मात्र आजच्या दिवशी बघा जमलंच तर एखाद्या कुमारिकेला बोलवा, तिला हळदी कुंकू लावा, तिला लक्ष्मी स्वरूप म्हणून साधं 1 कप दूध का होईना प्यायला द्या, एखादं फळ द्या. अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवतेची उपासना जी आहे ती करायची. त्याचबरोबर असं म्हणतात बघा की या दिवशी पिंपळा वृक्षाची देखील पूजा केली जाते असं म्हणतात. भगवान विष्णू माता लक्ष्मी तिथे निवास करतात. तर तुम्ही तुळशीजवळ तर आवर्जून तुपाचा दिवा लावा. तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावरती देखील ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणत कुंकुमार्चन करा. त्यानंतर बघा हे जे कुंकू आहे हे पवित्र असतं. हे आपले 5 दिवस अडचणीचे सोडून तुम्ही कायमस्वरूपी ते कुंकू वापरू शकता. त्याचबरोबर बघा तुम्ही पिंपळ वृक्षाला शुद्ध जल त्यामध्ये गंगाजल टाकून ते अर्पण करा. तिथे एक दिवा लावा तुपाचा. त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला उजवा हात त्या पिंपळ वृक्षावरती आणि आपला डावा हात छातीवरती ठेवून तुम्ही तुमची इच्छा देखील मागू शकता आणि एक लाल कलावा तिथे बांधू शकता पिंपळ वृक्षाला आणि तुमची इच्छा तुम्ही मागू शकता. ती इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होईल. त्याचबरोबर त्या पिंपळ वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत ह्या प्रदक्षिणा मारायच्या असतात. त्यानंतर बघा आपल्याला माता लक्ष्मीचं म्हणजे महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा श्रीसूक्तम म्हणा याचं पठण देखील करायचं आहे. भगवान विष्णूच्यासाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. माता लक्ष्मीचीच फक्त सेवा करायची नाही, त्याच्यासोबत तिच्या पतीचीही सेवा करायची असते. जेव्हा भगवान विष्णूंची पूजा केली जाते तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे आज आपण सत्यनारायण देखील करणारच आहोत आणि ज्याही मी कुलदेवतेच्या सेवा सांगितल्या अगदी साध्या सोप्या आहेत. महिलांनो दर पौर्णिमेला ह्या सेवा करा. तुमच्या घरामध्ये सतत आनंद खेळत राहील. तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. मनाभावापासनं कुठलीही सेवा उपासना उपाय जर केले तर ते नक्कीच पूर्ण होतात आणि ते भगवंतापर्यंत पोचतात. एखादी वस्तू आपल्याकडे कमी पडत असेल तर माझी पूजा अपूर्ण राहील असा अजिबात मनात विचार आणायचा. आपल्याला जमेल त्या पद्धतीने मनाभावापासनं सेवा आवर्जून करा. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.